भिवंडीतील नारपोली पोलीस ठाणे दहशतवाद्यांच्या रडारवर असल्याचे उत्तर प्रदेश ATSच्या तपासात आता समोर आले. हे नारपोली पोलीस ठाण्याची रेकी करण्यात आल्याचा धक्कादायक खुलासा आता करण्यात आलेला आहे. वांद्र्यातील गरीबनगर परिसरातील अनधिकृत मशिदीच्या पाडकामाचा बदला घेण्यासाठी पोलिसांवर हल्ल्याचा कट रचण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या दानियाल शराफ याने नारपोली पोलीस ठाण्याचे फोटो तसेच परिसरातील पुलाचा व्हिडिओ तयार करून पाकिस्तानातील हँडलर्सना पाठवल्याचा आरोप आहे. आरोपींना पोलीस ठाणे आणि सुरक्षा व्यवस्थेबाबत संवेदनशील माहिती गोळा करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे ही तपासात समोर आले आहे. या नेटवर्कचे कथित संबंध तहरीक-ए-तालिबान हिंदुस्तान आणि शहजाद भट्टी यांच्याशी असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून ISIच्या संभाव्य भूमिकेचाही तपास सुरू आहे. सोशल मीडियाद्वारे तरुणांना पैशांचे आमिष दाखवून संवेदनशील ठिकाणांची रेकी करण्यासाठी वापरले जात असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. तसंच याचप्रमाणे भिवंडी तालुक्यातील बोरिवली येथील येथून मुंबई ATSने काही वर्षांपूर्वी हे अनेक जणांना ताब्यात घेऊन अटक केल्याचे समोर आले होते. त्यामुळे आता हा प्रकार पुन्हा एकदा धक्कादायक असून नारपोली पोलीस ठाण्याची रेकी ही दहशतवादी केल्याचे उत्तर प्रदेश ATSने उघड केले असून आता आणखी काही खुलासा होण्याची शक्यता आहे. सुमित घरात LS मराठी भिवंडी.